भरत टिगरे. हो हा पहिला चेंडू उंचावर गेलाय. ती फाईन लेगला एक प्रचंड मोठा आसमानी फटका. षटकार 6 धावा. चेंडूवरती त्यांनी धाडस दाखवलंय. प्रचंड मोठा षटकार खेळून काढलाय विजय पावलेच्या गोलंदाजीवरती. हा चेंडू भरत टाकलाय ऑफ होतील. हो ती चूक खातोय. एक भन्नाट गमाई तो गोलंदाजी करतोय. पूर्वी प्रीमियर लीग मध्ये सुंदर फटका कव्हर मध्ये खेळला गेला. थेट स्वीपर बनतोय. षटकार विनंती असेल परत एकदा विजय पावले. हा कव्हर खेळला गेलाय आणि डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. षटकार तुम्हाला यावी. हा चेंडू बॅटची बाहेरची कडे घेतोय. शॉर्ट थर्डमॅनला पंकज माट्या फार दूरवरती असेल. एकदा बॉलिंग पूर्ण केली गेली. दुसरी धावाही मिळते आणि 2 धावांनंतर धावफलक पुढे सरकला असेल. तब्बल प्रेक्षकांना ते मी बरेच प्रेक्षक जी माझी कॉमेंट्री ऐकतात त्यांना ती गोष्ट माहिती असेल. परंतु ज्यांनी ऐकलं त्यासाठी मी नक्कीच ती गोष्ट सांगेल. या चेंडू नंतर महाराज तयार होतोय. समोर असेल राकेश. धावफलकावरती 19 धावा. षटक क्रमांक दुसरं नुकतं सुरू झालं. 1.2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 1.1 षटकाचा खेळ संपलाय. लोअर फुलटा चेंडू ऑफसाईडला ढकलून दिलाय. प्लेस केलाय आणि त्यावरती क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या पाठमोरा आणि एक धाव त्या ठिकाणी विजय पावले क्षेत्ररक्षण करतोय. मित्रांनो तुम्ही चामिंडाबादचं नाव अनेक वेळा ऐकलं असेल. परंतु चामिंडाबादचं परत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय महाराज. काय करेल हा चेंडूवरती भरत टिकणार. हा चेंडू खोल टप्प्यात होता. तो ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. योगेश पेनकर बराचसा धावत जातो पळत जातो. चेंडू अडवतो तोपर्यंत डॉट बॉल असेल. त्याला उरला तर हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 धावफलक दुसऱ्या गेअर मध्ये तिकडे जातोय महाराजचा हा पुढचा चेंडू. हो लोअर फुटा चेंडू ऑफसाईडला खेळला गेलाय. पंकज जाधव माटे फार दूरवरती राहील की काय आणि चेंडू सीमारेषा पार करतोय की नव्हे. चेंडू सीमारेषा आतमध्ये आणला गेला. त्यावरती 2 धावा मिळतात. आपल्या प्रत्येक 11 पुणे संघासाठी धावफलकावरती धावा आहेत. त्या 2 षटकानंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू ऑफसाईडला खेळलाय. एक प्रचंड मोठा आसमानी फटका. चेंडू सीमा पार. शॉर्ट फाईन लेगला तुकाराम करा. शॉर्ट फाईन लेगला योगेश पेनकर. सलग 3 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर तर आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला कृष्ण हातमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. लॉंगॉनला विजय पावले असेल. डीप स्क्वेअर लेगला रियाज पटेल क्षेत्ररक्षण करतोय. क्वार्टर फायनल सामन्याचा हिरो रियाज. हा फटका असेल शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगमधला आणि तिथला डीप स्क्वेअर विकेटला चेंडू थेट सीमा पार. षटकार षटकार आणि षटकार. बॉल इकडे गेला फिरवायचं. तर प्लेअर लांब दिसत असेल हे फिरवायचं. आऊट परत येईल आणि परत हे मधलं दाबायचं आणि फायनल. हा पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. तो ऑफसाईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठवर येतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि तदनंतर 2 धावा. सिंगल डबल जर घेतलं तर बॅक साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणचे फायनल गेले. शॉर्ट पिच चेंडू हाय होता. हा चेंडू ऑफ्टरच्या बराचसा बाहेर असेल. व्हाईट बॉल. राकेश टू कृष्ण हातपुते. हा चेंडू असेल खोलवर टप्प्याचा. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षणच्या पाठमोरा येतोय आणि मला वाटतं कृष्णा सातपुते नक्कीच या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये चेंडू कव्हर्स मध्ये खेळतोय हे समजण्या पलीकडचं होतं. परत हा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हो चेंडू खेळला गेला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणच्या पाठमोरा त्या ठिकाणी 1 धाव मिळते. दुसरा होणार नाही कारण थ्रो पहा किती सुंदर आलाय. एवढ्या दूरवरून अप्रतिम थ्रो त्या ठिकाणी टाकला गेलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 3 चेंडू नंतर 4 धावा. 5 धावा धावफलकावरती आहेत. हो हा चेंडू लेग साईडला खेळलाय. परत आपण पाहतोय एक कमजोर फटका. त्यावरती सिंगल मिळेल. धावफलकावर तुम्ही पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांची गरज. स्पोर्ट्स क्लब धानोरी हा सामना मैदानावरती राहिला. हो शॉर्ट पिच चेंडू आडव्यात खेळलाय. दूरवरचा चेंडू सीमा पार. षटकार. कशा प्रकारची फलंदाजी करतो. हा चेंडू बॅटच्या आतलीकडे घेतोय. शॉर्ट फाईन लेगला 1 धाव मिळेल. धावांची गरज. हा चेंडू सुरेख होता. हा चेंडू आपल्यातून टाकला गेलाय. 11 चेंडू 30 वर सामना. 10 चेंडू 29 धावांवरती येतोय. 10 चेंडू आणि 29 धावा. 10 चेंडू 29 धावांची गरज. हो हा चेंडू सरळ बॅटने खेळला आणि मला वाटतं यावरती 1 धाव असेल.
आज कृष्णाने जेवढे फटके खेळले त्या प्रत्येक फटक्यावरती फक्त एक धाव निघते. 20 धावांची गरज. भरत टेंगरे अप्रतिम गोलंदाजी. हो हा चेंडू सुरेख होता. हा चेंडू आपला टाकला गेला आणि मला वाटतं कृष्णा सातपुतेनं पहा आपली विकेट सोडले. यावरनं अजून आउट केलेलं नाहीये. अजूनही फलंदाज बाद केलेला नाहीये. अजूनही मला वाटतं त्याला बाद केलेलं नाही. अजूनही बाद केलेलं नाहीये. आता कृष्णा बाद असेल. नंतर विचार केला जाईल. 7 चेंडू आणि 28 धावांचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. एक धाव त्यावरती मिळते. दुसरा खेळण्याचा प्रयत्न थ्रो आलाय का? नक्कीच येतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 26. इथे 6-27 पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू आणि खेळला तो गेलाय. टी फाईन लागला. चौकार 4 धावा. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. 23 धावांची गरज. पाहूया संदेश पाटे कशा प्रकारे सामना करेल आनंदचा. घेऊन जाते तुम्हाला पर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 23 धावा. आनंद कशा प्रकारची गोलंदाजी करल्यावरती फार मोठं भवितव्य अवलंबून असेल धानोरी स्पोर्ट क्लबचं. हा चेंडू खेळाटी पुढे घेतला. चेंडू थेट सीमा पार. षटकार. 4 चेंडू 17 धावांची गरज. 3 चेंडू 17 धावांची गरज. योगेश पेनकर. हो हा चेंडू डावीच्या बराचसा बाहेर. वन बॉल दिला गेला. त्यावरती सिंगल मिळते. शेवटचे 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू 15 धावांची गरज. रियाज पटेल क्वार्टर फायनलचा हिरो काय करणार? हो हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. त्यावरती एकदा मिळते. शेवटचे 2 चेंडू आणि 75,000 एक चेंडू 37,500 रुपयासाठी टाकला जाईल. हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. शेवटचा 1 चेंडू आणि 13 धावा. शेवटचा 1 आनंद घ्यावा लागेल. शेवटचा 1 चेंडू 13 धावा. प्रति किलोमीटर पालन संघाला पराभूत करतोय का? आणि याच अरे वादळ जोरात. Dalam